न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। जिल्हाभरातून लाखोंचा जनसागर या सभेला उसळला होता। जनसमुदायाला आंबेडकर यांनी संबोधित केले, आमची तयारी झालेली आहे, आम्ही फक्त तुमच्या निर्णयाची वाट पाहत आहोत। वंचित मधील कोणीही तुरुंगात जाणार नाही, गेलं तर सोनिया गांधींपासून सगळे जेलमध्ये जातील। पण प्रश्न हा आहे की तुम्हाला लढण्याची इच्छा आहे का, हरवण्याची इच्छा आहे का? तुमच्या मानगुटीवर तलवार आहे, एकत्र लढले तर तलवार हटवली जाईल, आघाडी केली तर वाचाल नाही, केली तर जेलमध्ये जाल। भाजपचा कार्यक्रम हुकुमशाही पद्धतीने चालू आहे, एकच पक्ष पाहिजे, त्यामुळे राजकीय पक्ष वाचणे ही काळाची गरज आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे यांनी बसून समझोता करावा, अन्यथा जेलमध्ये जावे लागेल असा इशारा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला दिला। वंचित बहुजन आघाडी लोकशाही गौरव महासभेला वंचित प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर, युवक आडदीप प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा, तहरीके उल्लेमा इंचे प्रदेश प्रवक्ता मौलाना, महासचिव राजेंद्र पातोंडे, माजी मंत्री रमेश कुमार गजबी, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष निशा शेंडे, अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाव, महासचिव अरुंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष शैलेश गवळी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। बाळासाहेब आंबेडकर पुढे म्हणाले की RSS, भाजपा आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणामध्ये काही बदल नाही। त्यांच्या काळात सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत्या, आताचे सरकार देखील शासकीय शाळा बंद करून खाजगी शाळा आणत आहे। त्यामुळे आपल्याला नुसते मतदान करायचं नाही, तर ज्यांना आपण मतदान करणार आहोत ते आपल्या फायद्याचे आहे की नाही ते बघितलं पाहिजे। महाविकास आघाडी सोबत युती झाली तर सोबत लढू, नाही तर आम्ही हरवल्याशिवाय राहणार नाही। काँग्रेस आमच्या सोबत आले तर भाजप हरवणे सोपे आहे, जर आमच्या सोबत आले नाही तर आम्ही असल्याचे प्रतिपादन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले। महाविकास आघाडीने वंचितला सोबत घेतले नाही तर महाराष्ट्रात प्रधानमंत्री हरवण्यासाठी 48 जागा वंचित बहुजन आघाडी लढवणार असल्याचे ते म्हणाले। वंचित ही ती मागणी पूर्ण करणार। महासभेत आंबेडकरांनी देशातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं। प्रकाश आंबेडकर म्हणून 1 वर्ष आधी शेतकऱ्यांनी दिल्लीत 1 वर्ष आंदोलन केले, शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा करा ही त्याची मागणी होती, पण ती पूर्ण झाली नाही। मात्र राज्यात वंचित बहुजन आघाडीचे सरकार आले तर ती मागणी पूर्ण करू। कापसाला 12,000 रुपये क्विंटल भाव दिला होता, तेव्हा शेवटचा भाव वाढला नव्हता। आजचा कापसाचा भाव 5 ते 7,000 क्विंटल आहे। आधी पणन महामंडळ कापूस खरेदी केल्यानंतर 500 रुपये बोनस शेतकऱ्यांना वाटत होते, तेव्हाचे सरकार शेतकऱ्यांना 500 रुपये क्विंटल बोनस देत होते, तर आता सरकार का देत नाही असा अहवाल आंबेडकरांनी उपस्थित केला। आता युती झाली तर फार चांगलं आहे, आम्ही म्हणतो युती झाली पाहिजे, पण जेलच्या भीतीने युती नको। आम्ही म्हणतो वंचितला पाठीमागे उभे राहा। शेतकऱ्यांना कापसामागे प्रति क्विंटल मागे 500 रुपये बोनस मिळत आहे, ते आम्ही लागू करू, समावेश करा। मात्र त्याचा अद्यापही महाविकास आघाडीत समावेश करण्यात आलेला नाही, त्यामुळे प्रकाश आंबेडकर असल्याची चर्चा आहे। आज जर प्रकाश आंबेडकर यांचा संयमच तुटला आहे, त्यांनी थेट आघाडीलाच निर्वाणीचा इशारा देत आहे। तुम्ही आम्हाला चर्चेत घेतले तर आम्ही तुमच्यासोबत येऊ, पण तुम्ही आम्हाला विचारतच नसाल आणि इथल्या गरीब मराठासारखा वापर करत असाल तर ते जमणार नाही। महाराष्ट्र K9 आवाज प्रतिनिधी हरिदास भाऊ खाडे, अमरावती। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।